श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य. दुसऱ्या अध्यायात आपण गुरु शिष्यामधील संवाद पाहिला आणि अनुसूया माता कौशिकाच्या पत्नीला येऊन भेटली असे आपण पाहिले. आता मी तिसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतोय. अनुसूयेने कौशिकाच्या पत्नीला शाप मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, तसे जर मी केले तर माझा पती मरण पावेल. अनुसूयेने तिला वचन दिले की तुझ्या पतीला मी जिवंत करीन. सतीने त्यावर विश्वास ठेवून आपला शाप परत मागे घेतला. त्याच क्षणी सूर्य उगवला आणि सृष्टीचक्र चालू झाले. मात्र कौशिक ब्राह्मण मरण पावला. अनुसूयेने आपल्या तपोबलाने त्याला पुन्हा जिवंत व निरोगी केले. सर्व देवांनी अनुसूयेला वर मागण्याची विनंती केली. त्यावर अनुसूया मातेने ब्रह्मा, विष्णू व महेश यांनी तिच्या पोटी जन्म घ्यावा असा वर मागितला. तेव्हा तसेच होईल असे सांगून सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले. आपली चूक राजाच्या लक्षात आल्यावर त्याने मांडव्य मुनींना सुळावरून मुक्त केले. मुनी तसेच यमलोकी गेले आणि त्यांनी त्याला जाब विचारला. यमाने जे कारण सांगितले ते धर्मानुसार नसल्यामुळे मुनींनी यमाला सुद्धा शाप दिला की ते दासीच्या पोटी विदूर या नावाने जन्म घेतील. देवांनी दिलेल्या वरदानानुसार अनुसूया गर्भवती झाली. यथाकाल ती प्रसूती झाली व तिला 3 पुत्र झाले. ती मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा असून बुधवार होता. तिन्ही सांजेची वेळ आणि मृगशीर्ष नक्षत्र होते. अत्री मुनींनी पुत्राचे मुखावलोकन केले आणि हात जोडून स्तुती केली. त्याचे जातसंस्कार केले. ब्रह्मदेवाच्या अंशाने जन्मलेल्यास चंद्र, रुद्रांशाने जन्मलेल्यास ध्रुवास आणि विष्णूच्या अंशाने जन्मलेल्यास दत्त अशी नावे दिली. पुढे मातापित्यांच्या आज्ञा घेऊन चंद्र चंद्रमंडलात निघून गेला. दुर्वासही आज्ञा घेऊन पृथ्वी भ्रमण करण्यासाठी गेला. त्यामुळे अनुसूयेला खूप दुःख झाले. तेव्हा दत्तांनी तिचे सांत्वन केले आणि ते तिथेच राहिले. दत्त 8 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची मुंज झाली. मग ते स्मशानात जाऊन ध्यान करीत असत. तिथे त्याने पिंगल, नाग, साध्यदेव यांना योगमार्गाचे शिक्षण दिले. त्यानंतर त्यांची प्रसिद्धी वाढल्यामुळे त्यांना कंटाळा आला व एका मोठ्या सरोवरात जाऊन ते लपून बसले. तिथेही काही मुनिकुमार त्यांना शोधत आले. तेव्हा दत्तगुरूंनी योगमायेने एक नग्न स्त्री निर्माण केली आणि तिच्यासह मद्यपान, चुंबन व आलिंगन असे प्रकार करून दाखवले. अशाही परिस्थितीत जे टिकून राहिले त्यांनाच त्यांनी योग साधनेची दीक्षा दिली. श्री वासुदेवानंद सरस्वती कृत दत्त महात्म्याचा 3रा अध्याय येथे समाप्त होतो.